तुम्हाला आपल्या बीड मधील धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगडाबद्दल तर माहिती असेलच, पण नारायणगड या ठिकाणी कसा स्थापित झाला आणि काय आहे या गडामागचा इतिहास हे खूप कमी लोकांना माहित असेल. चला तर मग आजच्या ब्लॉग मध्ये पाहूया नारायणगडाबद्दल काही खास रहस्य आणि त्या मागचा इतिहास. तर काय म्हणताय पब्लिक, आज आपण निघालो होतो बीड पासून 21 किलोमीटर अंतरावर असलेल्या नारायणगड या ठिकाणी शूट साठी. तुम्हाला नारायणगड अर्धचंद्र आकाराच्या एका डोंगरावरती स्थापित झालेला दिसतो व गडावर आल्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजाला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची गरुडावर विराजमान भव्य अशी मूर्ती तुम्हाला मुख्य द्वारावरती पाहायला मिळेल व दुसऱ्या दरवाजावरती सुंदर अशा सिंहाच्या 2 मूर्त्या पाहायला मिळतात. आणि आता आपण पाहूया नारायणगड हा कसा स्थापन झाला. पण त्या पहिल्यांदा आपला हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कोणत्या कोणत्या कोपऱ्यापर्यंत पोहोचला मला तेवढं कमेंट मध्ये कळवा. खूप वर्षापूर्वी अवडंबर घराण्यात एक नारायण नावाचा मुलगा जन्माला आला. त्या मुलाने गावाशेजारील एका डोंगरावरची सगळी जागा साफ केली व त्याच ठिकाणी हरिनामात दंग झाला व कालांतराने त्यांचं नाव नगद नारायण बाबा असं पडलं. व त्यानंतर 1715 साली श्री नगद नारायण महाराजांनी या ठिकाणी एक छोटस मंदिर बांधलं व त्या ठिकाणी विठ्ठल रुक्माईची मूर्ती स्थापन केली व त्याच मंदिराच्या शेजारी तुम्हाला स्वयंभू महादेव मंदिर दिसल. आपोआप प्रकट झालेल्या 36 महादेवांच्या पिंडी पण तुम्हाला पाहायला मिळतील. अजून त्या ठिकाणी तुम्हाला श्री गुरु महंत नगद नारायण महाराज यांची समाधी व शेजारी महंत गोविंद महाराज, महंत नरसभा महाराज, महंत महादेव महाराज, महंत माणिक महाराज व त्याचबरोबर महंत महादेव महाराज व त्यांची सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळते. आणि शेजारी भीमाबाई म्हणजे महंत नरसभा महाराज यांच्या आईचं सुंदर असं मंदिर पाहायला मिळतं. आणि आता तुम्ही मंदिराचा सुंदर असा एक व्हिडिओ पहा.